नमस्कार. सिया गोयल आणि केतन अग्रवाल या विषयावर मी यापूर्वी एक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये मी म्हटलं होतं की या प्रकरणात सर्वात जास्त चूक कोणाची असेल तर ती सियाच्या पालकांची आहे. आज त्याच व्हिडिओचा आपण पार्ट 2 बघूया, की ज्यामध्ये आपण हे बघू की पालकत्वाच्या चुका काय असतात आणि त्या कशा टाळता येतील किंवा त्या कशा करेक्ट करता येतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे संवाद. पालकांचा आणि मुलांचा एकमेकाशी होणारा संवाद. आणि संवाद हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा संवाद या शब्दाचा अर्थ आहे की दोन्ही बाजूंकडून भावभावनांची आणि विचारांची होणारी देवाणघेवाण. पण आपल्या घरांमध्ये आपणच विचार करूया की किती देवाणघेवाण होते विचारांची किंवा भावनांची. मुलं जेव्हा येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दिवसभरातल्या घडलेल्या गोष्टी, त्यांची मतं त्याबद्दलची किंवा त्यांच्या काही संकल्पना, या सगळ्या त्यांना पालकांना सांगायच्या असतात. पण किती पालकांकडे त्यासाठी वेळ असतो? पालक आजकाल मोस्टली त्यांचे व्यवसाय, कामाचे व्याप, त्यांचं सोशल लाईफ आणि त्यांची एंटरटेनमेंट यामध्ये इतके गुरफटलेले आहेत की मुलं जेव्हा काही सांगायला येतात तेव्हा हातातलं काम सोडून, हातातलं फोन खाली ठेवून, मोबाईल फोन, किती पालक त्या गोष्टी ऐकतात. मुलांना जेव्हा तुम्ही मोठं करता तेव्हा तुमच्या आयुष्यातल्या, मागच्या आयुष्यातल्या आठवणी, लहानपणीच्या गमती जमती, लहानपणीचे किस्से, तुम्ही केलेल्या चुका, या जितक्या तुम्ही त्यांना खेळकर पद्धतीने, त्यांना समजेल अशा पद्धतीने त्या वयामध्ये सांगाल तेव्हा मुलं त्यामधून जास्त शिकतात. उपदेश आणि रागवणे यापेक्षा मुलांना ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आणि अनुभव यामधून जास्त शिकायला मिळतं. आजकाल पालकत्व म्हणजे केवळ मुलांच्या भौतिक गरजा भागवणं एवढ्यापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. इनफॅक्ट मी असं म्हणेन की कित्येक वेळेस मुलं ही पालकांचं सोशल, इकॉनॉमिक स्टेटस काय आहे हे दाखवण्याची, हे मोजण्याची फुटपट्टी बनत आहे. मुलांना महागड्या गिफ्ट आणून देणं, महागडे गॅजेट्स देणं, त्यांना महागड्या सुट्ट्यांवर नेणं, असा खर्च केला की पालकांना वाटतं की आपण आपलं पालक म्हणून कर्तव्य पूर्ण बजावतोय. पण किती मुलांना पालक असं सांगतात की एखादं अपयश कसं हाताळायचं, एखादी अँझायटी म्हणजे चिंता, फ्रस्ट्रेशन म्हणजे उद्विग्नता, ह्या गोष्टींना सामोरं कसं जायचं आणि त्या कशा हाताळायच्या. एखादी द्विधा मनस्थिती झालेली असेल एखाद्याची की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे त्याला समजत नाहीये, त्या परिस्थितीतून त्याला मार्ग काढायचा आहे, तेव्हा तुम्ही त्यांच्याबरोबर बसता का? तेव्हा तुम्ही त्यांना समजून घेता का? आणि त्यांना समजेल अशा पद्धतीने किंवा त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समजून घेऊन त्याच्यातून मार्ग दाखवता का? असं आढळून येतं की पालक आणि मुलं हे केव्हा एकत्र येतात तर जेव्हा काही एखादं सेलिब्रेशन आहे, मग ते घरातला काही कार्यक्रम असो, पूजा किंवा सण समारंभ किंवा एखादं काही बर्थडे सेलिब्रेशन वगैरे, तेव्हा एकत्र येतात, तेव्हा खूप मजा करतात. पण जेव्हा ॲक्च्युली मुलं कुठल्याही एखाद्या कठीण प्रसंगातून जात असतील तेव्हा किती पालक मुलांसाठी उपलब्ध असतात, हा खरा विचार करण्याचा मुद्दा आहे. आजकाल असं झालं आहे की थोडी मोठी मुलं, टीनेजर्स किंवा त्या पुढची, ही थेरपीला जातात, ती काउन्सिलर्सना भेटतात, पण कित्येक पालकांना याचा गंधही नसतो की आपलं मूल कशासाठी थेरपी घेत आहे. इव्हन काही त्याहीपेक्षा लहान मुलं जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा त्यांच्याशी संवाद साधल्यावर असं जाणवतं, मलाच नाही कित्येक थेरपिस्ट हे मान्य करतील की तेव्हा आम्हाला जाणवतं की संवादाचा खूप अभाव आहे. म्हणजे मुलांच्या ज्या भावभावना आहेत त्याबद्दल पालक पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. मी असं म्हणत नाही की पालक मुलांसाठी जो विचार करतात तो पूर्णपणे चुकीचा आहे, पण तो पालक मुलांपर्यंत पोहोचवतात कसा, किती इफेक्टिव्हली पोहोचवला जातो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच म्हटलं की जेव्हा संवाद होईल तेव्हा ही गॅप भरून येऊ शकते. अजून एक खूप महत्त्वाचा मुद्दा मला ॲड्रेस करावासा वाटतो, तो म्हणजे जेनझी. सिया, केतन आणि सियाचा बॉयफ्रेंड चेतन हे तिघेही या पिढीचे प्रतिनिधी आहेत. त्यांच्या निमित्ताने त्यांच्या बातम्यांमध्ये हा शब्द आपण वाचला, ऐकला, आणि त्यानंतर दिल्लीत जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्यानिमित्ताने तर हा शब्द एवढा व्हायरल झाला की आता प्रत्येकाला तोच जसा ज्या पद्धतीने समजलाय त्या पद्धतीने समजून पण माहिती झालेला आहे. समाजशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास करताना प्रत्येक पिढी काही वर्षांमध्ये विभागून एक पिढी ही निर्माण करण्यात आली का तर अभ्यास सोपा व्हावा आणि त्या प्रत्येक पिढीला काहीतरी नाव देण्यात आलं. आपण सर्वजण विविध वयोगटातले लोक, आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या तरी पिढीचा भाग आहोत. पण आजपर्यंत असं खूप
खूप कमी म्हणेन किंवा नाहीच ऑलमोस्ट की कुठल्या पिढीला इतकं विशेष म्हटलं गेलंय किंवा इतकं बदनाम केलं गेलंय जे या जेनझीच्या बाबतीत झालेलं आहे. म्हणजे यांच्यावर असं बोललं जातं यांच्याबद्दल की हे खूप आळशी आहेत, इमोशनलेस आहेत, त्यांना स्वतःच्या पलीकडचं काही दिसत नाही किंवा मानसिकरित्या खूप कमकुवत पिढी आहे, कारण ही पिढी मेंटल हेल्थबद्दल खूप बोलते. किंवा या मुलांना आपल्या आधीच्या कुठल्याच गोष्टींची देणं घेणं नाही आहे, पास्ट त्यांना माहिती नाही, त्यांची भाषा खूप विचित्र आहे, ते काय बोलतात हे माहिती नाही. आणि म्हणजे आता तर त्यांच्यावर अशी टीका होते की खूप अश्लील बोलतात. हे खूप सरप्रायझिंग आहे, कारण अश्लील भाषा ही पिढ्यानुपिढ्या कायम होत आलेलीच आहे. यांचे फक्त प्रत्येक पिढीचे जार्गन्स म्हणतो आपण की परवलीचे काही शब्द असतात, या पिढीचे शब्द वेगळे आहेत की जे टोटली मागच्या पिढींना माहिती नाही आहेत की कशाचा अर्थ काय होतो. पण त्यामुळे या पिढीला वागणूक देताना की हे लोक खूप प्रॅक्टिकल आहेत, हे इमोशनलेस आहेत असं म्हणून एकतर त्यांना आपल्यापासून खूप वेगळे म्हणून एक्सक्लूड केलं जातं आहे, वाळीत टाकल्यासारखं, किंवा त्यांना खूप विशेष समजलं जातं. पण सायकोलॉजिस्ट म्हणून जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो, या पिढीचे मुलं आहेत किंवा तरुण आहेत, त्यांच्याशी बोलताना हे जाणवतं की अरे भावभावना, ज्या मूलभूत माणूस म्हणून ज्या भावभावना आहेत, ह्युमन इमोशन्स, त्या याही पिढीमध्ये त्याच आहेत ज्या मागच्या पिढ्यांमध्ये होत्या. सो ही मुलं कुठलीही असू देत, भारतीय मुलं असू देत, अमेरिकेतली मुलं असू किंवा पिढी दर पिढी असू दे, म्हणजे आपली सुद्धा जनरेशन, प्रत्येकाने विचार करा, आपल्या पालकांनी आपल्याला असंच म्हटलेलं आहे की आमच्या वेळी असं नव्हतं, आमच्या वेळी तसं नव्हतं, ही पिढी वेगळी आहे. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलंच आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की आपण या पिढीला इतकं विशेष किंवा इतकं बदनाम का केलं गेलेलं आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांना किती समजावून घेता, त्यांच्या बरोबरीने त्यांचं जग त्यांच्या डोळ्यांनी पाहणं. आपल्याला ते पूर्ण शक्य नाही होणार, पण ॲटलिस्ट आपण त्यासाठी प्रयत्न करणं, हे आपण करतो का? आपण त्यांना त्यांच्या कलानी, लहान मुलाला आपण जसं म्हणतो की त्याच्या कलानी घ्यायचं लहान मुलाच्या, तसं त्यांच्या नजरेतून हे जग पाहिल्यावर आपल्याला समजेल की ती मुलं काय विचार करतात आणि कसे करतात. आणि तेव्हा तुम्हाला समजून येईल की मूल तुमचंच आहे, ते तुमच्यासारखंच विचार करतं, त्याच्या भावनाही तुमच्यासारख्याच आहेत आणि त्याला तुमच्याबद्दल तितकंच प्रेम आहे. आणि हे आपण जंतर मंतरवर पाहिलं, तिथे कुणीही मोठ्या व्यक्ती नव्हत्या, ही मुलंच तिथे होती. ती एकमेकाची काळजीही घेत होती, ती ॲट द सेम टाईम आंदोलन पण करत होती, ज्वलंत प्रश्न विचारत होती, ज्वलंत जे प्रश्न आहेत त्यावर जाब विचारत होती, ते एकमेकांना सांभाळत पण होते. हे सगळं तर आपल्याही पिढ्यांमध्ये आहे. मग ही मुलं कुठे वेगळी आहेत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. केवळ समाज माध्यमांनी, शिक्षण तज्ज्ञांनी, सामाजिक तज्ज्ञांनी किंवा इव्हन मी म्हणेन सायकोलॉजिस्टनी फक्त एक लेबल दिलेलं आहे, म्हणून ते लेबल घेऊन त्या पिढीला विशेष कौतुक करणं किंवा त्यांना बदनाम करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. मुलं आपलीच आहेत, आपण त्यांना निरपेक्ष आणि अनकंडिशनल प्रेम हे त्यांच्या वाटेला दिलं, त्यांच्या भावभावना समजून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला, तर मला असं वाटतं की कुठलीही पिढी असू दे, तुम्हाला पॅरेंटिंग हे उत्तम रीतीने जमण्यासाठी या 3 गोष्टी सांभाळणं खूप गरजेचं आहे.